जांभूळवाडी. चला आता लवकरात लवकर मैदानाचा काहीसा कार्यक्रम उरकेल तोपर्यंत संधी देव्यात रिगलला, आणि रिगलला विनंती आहे, रिगल माहोल बनलाय, मान्यवर उपस्थित आहेत. चला आता मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळेल. महत्वाचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. सलामीसाठी व्यासपीठावर आपण पाहतायत खास करून महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत. खास करून मान्यवर उपस्थित आहेत. या सर्वांचं सहर्ष स्वागत आपण करू या क्रीडा स्पर्धेमध्ये. मसा परिसर क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत पर्व दुसरं जयमान क्रिकेट क्लब आणि ग्रामस्थ मित्र मंडळ शिरवलीचं हे बहरदार आयोजन आपण पाहताय. चला मॅच फार महत्वाचे, पाचवा सामना आहे आजच्या दिवसातील. इथं बसलो तो कुठे गेलो थँक्यू. खास करून या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं शालिनी मॅडम यांची बहीण अश्विनीताई हे देखील उपस्थित आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. नारायण दादा आगिवले यांचंही शुभागमन होते. नारायण दादा तुम्हाला विनंती आहे, तुम्ही व्यासपीठावर यायचं. मॅचला होईल सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या तुकाराम अर्थात टीडी आणि त्याच्या जोडीला आकाश. पहिला चेंडू रिवर्स खेळलाय, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडू सीमा पार. आम्ही शिरवलीकर चषक दमदार चौकार. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला बॉल बॅक टू बॉल. फटका जो मात्र सजवलाय तिथे क्षेत्ररक्षक येतील. क्षेत्ररक्षण चांगलं राहिलंय. एक धाव, दुसरी धावेचा प्रयत्न. आकाश 2 धावा कंप्लीट करतील. 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 6. तेजस आगिवले आपण कुठे असाल तर लवकरात लवकर संपर्क साधा. धावफलकावर धावसंख्या 6 सध्याच्या घडीला आपण पाहतायत. मैदानाच्या आतमध्ये ओरिजिनल जय बोले कोरावळे. बॅकफुटला जात फटका खेळण्याचा प्रयत्न टीडीचा राहिलाय. चेंडूला डॉट, चेंडू निर्धाव जो मात्र पाहायला मिळतोय. महत्वाची लढत मैदानाच्या आज चौथा दिवस आहे या क्रीडा स्पर्धेचा. दर्जेदार आयोजन, दर्जेदार नियोजन नेहमीच आपण पाहत असतो. इथे टाकलेला बॉल फुल टॉस चांगला राहिलाय. चेंडू आलाय डॉट, चेंडू निर्धाव. 6 ऑन द बोर्ड. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर. विनायक, विनायकचा बॉल बॅक टू बॉलर. तिथे क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं आहे. चेंडू डॉट. थँक्यू. डीजे समीर तारमळे यांचंही शुभागमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत. कला ग्राफिक्स चे सर्वात या क्रीडा स्पर्धेचे सर्व बॅनर त्यांच्या माध्यमातून बनवलेत. त्यांचं मनापासून धन्यवाद आणि त्यांचं करू आता विशेष सन्मान.
पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. गोलंदाज तयार. 6 ऑन द बोर्ड. 6 ऑन द बोर्ड. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. विशाल याला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. स्ट्रायकर इनवर आकाश. पहिलाच बॉल फुल टॉस. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे राहिलाय. 2 धावा येतील आणि पंचांनी घेतली आहे. तिसऱ्या पंचांची मदत वेस्ट ऑफ हाईट साठी. काय निर्णय येतोय ते पाहायचंय. कलाकार ग्राफिक्स यांचा विशेष सन्मान आमच्या क्रीडा स्पर्धेच्या वतीनं केला जातोय. मान्यवरांचं मनापासून आभार. भरपूर चांगल्या ग्राफिक्स तुम्ही बनवून दिल्या. त्या क्रीडा स्पर्धेला एक वेगळी उंची तुम्ही प्राप्त करून दिली आहे, त्याबद्दल तुमचं सहर्ष स्वागत. वेस्ट ऑफ हाईट साठी तिसऱ्या पंचांची मदत आणि इथे वेस्ट ऑफ हाईट इट्स अ बीम. नो +2. 3 धावा येतील. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. धापलकावर धाव संख्या 9. मान्यवरांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. सर्वांचं सहर्ष स्वागत. फुल टॉस फ्री हिट होता आणि आकाशने आकाशात लाइटिंग लावली आहे. सिक्सर. षटकार. विशेष सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या वतीनं केला जातो. त्यांचं देखील मनापासून आभार. परेश मामा कडव चेअरमन यांचं शुभागमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत. दापलकावर धावसंख्या 15. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल भन्नाट वेगाने जो मात्र पाहायला मिळेल. विद्यमान सरपंच मानिवलीचे नामदेव दादा कडव यांच्याकडून माझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांचं मनापासून आभार. सरपंचांनी विशेष प्रेम या क्रीडा स्पर्धेमध्ये दिलंय. त्यांचं मनापासून आभार आम्ही व्यक्त करू. दापलकावर धावसंख्या 15. इथे टाकलेला बॉल चांगला फटका जो मात्र सजवलाय. तिथे आले क्षेत्ररक्षक. प्रयत्न त्यांचे चांगले आहेत. एका धावेचा प्रयत्न. 2 धावा या बॉलवर आपल्याला पाहायला मिळतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला आकाशने. नकार. संघाची धावसंख्या धावपलकावर वाढेल. जाऊन पोहोचेल ती आता 17. भावे अनेक परंतु प्रभावी एक असे आमचे नामदेवजी कडव. तदनंतर खास करून या क्रीडा स्पर्धेमध्ये सागरदादा कडव असेल, अक्षयदादा कडव असेल, यांनी नेहमीच माझ्यावर प्रेम दाखवलं. त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार. 17 धावा धावपलकावर. विशाल याला पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर. विशालचा बॉल बॅक टू बॉल. फटका सजवलाय. लॉंग अपला आहेत क्षेत्ररक्षक. एक सिंगल. काय मंच उभा केलाय तानाजी आगिवले आणि संपूर्ण जयहनुमान क्रिकेट क्लब शिरवलीने. कौतुक त्यांचं व्हायला पाहिजे. खास करून महिला वर्ग या क्रीडा स्पर्धेमधून रजा घेत आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत आपण या क्रीडा स्पर्धेमध्ये करू. गोलंदाज तयार. विशाल. विशालचा बॉल हलक्यात. ओ व्हॉट अ कॉट. कॉट अँड बोल्ड. फलंदाज बाद. विकेट. मैदानाच्या आत सागर शिंगोळे दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. हार्ड हिटर म्हणून ज्याची ओळख आहे त्याचा खेळ फार महत्वाचा राहील मॅच मध्ये. सागर शिंगोळे मैदानाच्या आत. 2 बंधूंची जोडी आपण पाहू शकाल. ओरिजिनल जयभवले कोरावले टीम कडून सागरचा खेळ आपल्याला पाहायचा आहे. महत्वाचा राहील या मॅच मध्ये. महत्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल. मान्यवरांची प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती. आम्ही शिरवलीकर चषक 4 रन लागलेत या क्रीडा स्पर्धेला. विशाल गोलंदाजी ट्रॅकवर. पंचांकडे भरपूर मोठं अपील. पंचांचा नकार. षटक क्रमांक 2 चा खेळ समाप्त. धावपलकावर धावसंख्या 1 बाद 18. संधी डीजे रिगलला.
ठेवा पंच. 18 धावा धावपलकावर, एक फलंदाज बाद आहेत आणि गोलंदाजी ट्रॅकवर आता गोलंदाज तयार होतील. विनायक यांना आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना महत्वाचं षटक तो हाताळेल. कामगिरी फार महत्वाची राहील मैदानाच्या आतमध्ये. इथे टाकलेला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक येतील. पंचांचा इशारा पाहायचा कोणताच निर्णय नाही, अर्थातच डॉट बॉल जो मात्र पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, खास करून सरपंच लोदेवली पनवेल मान्य सौभाग्यवती पूजाताई नितीन तवले आणि त्यांच्या समवेत अंकिताताई आगिवले हे देखील उपस्थित आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. या क्रीडा स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महिला वर्गाचा देखील सहभाग पाहायला मिळतोय. सर्वांचं सहर्ष स्वागत. बिग हिट केला, इनसाइड आउटचा मोठा फटका, चेंडू हवेत, डाऊन दी बॉल, फिल्डर आकाश यांचा खेळ समाप्त. धापलकावर धावसंख्या 19, एक फलंदाज बाद आहेत. षटक क्रमांक 3 हर्षल टोपले आपण लवकरात लवकर संपर्क साधावा. ही महत्वाची सूचना तुमच्यासाठी आणि प्रेक्षक वर्ग थोडेसे लाईट पासून सावध राहा. ही महत्वाची सूचना जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. महत्वाचं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. मानाचं करंडक, गोलंदाज तयार आहेत, गोलंदाजी मार्कवर, गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल लाईन लेंथ खराब आहे, पंचांचा अवांतरचा इशारा जो मात्र पाहायला मिळेल. खास करून ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय, मंडप डेकोरेशन, लाईट व्यवस्था अतिश हरपुडे आणि त्यांचे ऑपरेटर खास करून ज्यांची खूप मेहनत राहिली करण कुमार यांचंही कौतुक. इथे टाकलेला बॉल बॅक टू बॉलर प्रकाश अर्थात भावड्या याच्या बॅट मधून एक सिंगल. संघाची धावसंख्या धावपलकावर वाढेल, जाऊन पोहोचेल ते आता 21 या धावपलकावर. 21 धावा धावपलकावर आहेत. अमित शिरवलीकर चषकाचा हा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतायत. बिगिट करायचंय सागरला, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. दुसरा बॉल डॉट त्याने खेळलाय. 2 बाद 21 धावा धावपलकावर. षटक क्रमांक 3 आपण मैदानामध्ये पाहतायत. 5-5 षटकांच्या लढती आहेत. 40 संघांचा सहभाग, 39 आणि 40 नंबरचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. इथे टाकलेला बॉल सागरच्या बॅट मधून फटका फसलाय, चेंडू हवेत, डाऊन दी बॉल, एसटी रक्षक सागर शिंगोळेचा खेळ समाप्त. फलंदाज बाद.
अर्थात भावड्याचा खेळ महत्वाचाच राहील. आता पहिलाच बॉल या स्पर्धेतला सर्वात मोठा नो बॉल. सगळी चित्र आज पाहायला मिळाली राणे सर. सगळ्यात मोठा नो बॉल. संघाची धावसंख्या 24. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. तिथून बरेच जण कोरावळेकर म्हणत असतील अरे मार बाबा हा तरी, पण तो फार दूरवरती होता तो बॉल. गोलंदाज तयार. इथे राखलेला बॉल चांगला फटका. तिथे क्षेत्ररक्षक येतील. फ्री हिटचा बॉल एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न. फ्री हिट वर फक्त रनआउट होऊ शकतं आणि तेच घडलं. फलंदाज आता बाद. विकेट. थँक्यू डीजे. धावपलकावर धाव संख्या सध्याच्या घडीला आपण पाहतायत 25. प्रकाशला पाहतो स्ट्रायकर इनवर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. मोहन. गोलंदाजी भरपूर चांगले होताना आपल्याला पाहायला मिळते. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला अशोक. 25 ऑन द बोर्ड. प्रकाश. भावड्या. इथे टाकलेला बॉल चांगला फटका भावड्याच्या बॅट मधून. एक सिंगल. ओ दुसऱ्या धावेचा प्रयत्न नकार पैकी थोडीशी खराब. बॅकअप भरपूर चांगलं. चला विजेते संघाचे कर्णधार आपण लगेचच व्यासपीठावर संपर्क साधायचा. तोंडली, काचकोली, शिरवली आणि थंडर, रावगाव थंडर या चारही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण व्यासपीठावर यायचं. लगेचच ड्रॉ केलं जाईल. ज्या संघाच्या 2 चिठ्ठ्या पहिल्या निघतील त्यांना लगेचच मॅच खेळावी लागेल. रावगाव थंडर. धापलकावर धावसंख्या 4/26. कल्पेश आगवेले यांचं देखील आपण कौतुक करू. या क्रीडा स्पर्धेसाठी पाणी व्यवस्था त्यांच्या माध्यमातून. इथे टाकलेला बॉल रडार मध्ये आला मोहनच्या. तिथे हवेत डाऊन दी बॉल फिल्डर. मोहनचा खेळ समाप्त. अजून एक धक्का कोरावळेला. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला बॉल आडव्या बॅटनं फटका खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. या बॉलवर दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. धापलकावर धावसंख्या सध्याच्या घडीला 27. चौथ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. काचकोली टीमचा कर्णधार. तदनंतर जयहनुमान तोंडली, जयहनुमान शिरवली आणि रावगाव थंडर चारही टीमचे कॅप्टन लगेच व्यासपीठावर संपर्क साधायचा आहे. जशी ओव्हर कंप्लीट होईल 5वी लगेच ड्रॉ केला जाईल. इथे टाकलेला बॉल चांगला फटका. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा या बॉलवर येताना पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या 31. आपल्याला पाहायला मिळेल षटक क्रमांक 4 सॉरी 29 धावा आहेत धावफलकावर. निलेश दादा शेळके जे कर्णधार आहेत. दुसऱ्या बाजूला विकास आहेत. भरपूर कॅप्टन आहेत. एका वर्गातलेच कॅप्टन आहेत. आता वर्गामधून कोण टॉपर राहणार ते पाहायचंय. इथे टाकलेला बॉल आडव्या बॅटनं फटका खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. या बॉलवर एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल 30. 4 षटकांचा खेळ समाप्त. 30 धावा. डीजे रिगल.
व्यासपीठावर आपण परेशदादा कडव यांचा विशेष सन्मान जो मात्र करतोय. परेशदादा कडव यांचा विशेष सन्मान जो मात्र केला जातो या क्रीडा स्पर्धेच्या वतीनं. परेशदादा आपलंही सहर्ष स्वागत. धीरज आलेत आता शेवटच्या ओव्हर मध्ये. चला विशेष सन्मान परेशदादा कडव यांचा आपण करतोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जातोय. मान्यवरांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. तुमचा अमूल्य वेळ या क्रीडा स्पर्धेसाठी देत आहेत. हा बॉल चेंडू तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळाला नाही. 2 धावा येतील. भावड्या त्याची बॅटिंग कशी होते ते पाहायचं आपल्याला. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहेत. 32 धावा धावफलकावर. स्वर्गीय संतोष स्मृती जांभूळवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये जय भोले कोरावळे ही लढत. आता बिगिट केलाय. चेंडू उंच हवेत. डाऊन दी बॉल फिल्डर. जजमेंट थोडस खराब. एक सिंगल जे मात्र पाहायला मिळेल. एका सिंगलच्या मदतीने 2 धावा इथे पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल. जाऊन पोहोचेल ती 34 34. बाळूदादा घागस यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. बाळूदादा आपलंही सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला बॉल आडव्या बॅटनं खेळलाय. फटका. तिथे येतील क्षेत्ररक्षक. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा या बॉलवर येतील. थोड्याच वेळामध्ये रावगावचे विद्यमान सरपंच महेंद्रदादा गोरले यांचंही शुभागमन होते. दादांना विनंती आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत. 5 बाद 36. 5व्या षटकाचा खेळ सुरू. कैलासजी कडव हरिभक्त परायण यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. 5 बाद 36. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर. 3 चेंडूचा खेळ शिल्लक. पावड्याच्या बॅटमधून मोठ्या फटक्यांची अपेक्षा. इथे टाकलेला बॉल वेगात टाकलाय आणि इथे फलंदाज बाद. विकेट. विकेट विकेट विकेट. अरे डीजे वाले विकेट. प्रणव ज्याचं त्याला काम करू द्या. 9900. गाडी थोडीशी बाजूला पार्क करा. 9900. बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. करण जाव्या मैदानाच्या आत. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. कैलास भाऊ कडव यांचा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. दिनेश भाऊ सुरेश उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत. त्यांना विनंती या व्यासपीठावर रनआउटची संधी आणि इथे फलंदाज बाद. विकेट. करतोय कोणता फलंदाज आउट आहे तेच आपल्याला पाहिजे. ऍक्शन रिप्ले. सार दळवी आपण कुठं असाल तर किरण दळवी यांच्या संपर्क साधा. व्यासपीठावर काय घडलंय ते आपल्याला पाहायचंय. महत्वाची लढत आहे. महत्वाचा सामना आहे. मैदानाच्या आत काय निर्णय येतो पंचांचा तो आपल्याला पाहायचंय. फलंदाज कोणता बाद आहे. इथे कोण आउट आहे ते पाहायचं आपल्याला. करण बॅक टू द पेव्हिलियन. विकेट येताना पाहायला मिळाली. दाखल होतील प्रशांत
7-36 शेवटचा बॉल शिल्लक. लास्ट बॉल टू गो. महत्वाची लढत. धीरजचा बॉल, चेंडू हवेत, एक सिंगल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रन आउट. 8-37 विजयासाठी 38 धावांचं लक्ष्य. संतोष दादा स्मृती 11 जांभूळवाडी टीमला. हॅलो, आपण लॉट्स टाकतोय म्हणजे ड्रॉ काढतो आपण पाचही पण विजय संघांचा आपल्या स्टेजवरती. थँक्यू सो मच जुन्नर तोफ निखिल सर. आपण छोट्या मुलाच्या शुभ हस्ते हा ड्रॉ काढतोय. शिरोलीचाच उगवता सितारा आहे. जय हनुमान तोंडली पहिली चिठ्ठी निघाली आहे आणि त्यांना फाईट करेल जय हनुमान शिरवली. जय हनुमान तोंडली, जय हनुमान शिरवली. आणि आता हनुमानाचा दिवस आहे, शनिवारच सुरू आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा. सात दळवी म्हणजे छोट्या कुठे असेल तर या. सात दळवी. आणि आपण टॉस करतोय. जय हनुमान तोंडली आणि जय हनुमान शिरवली दोन्ही कॅप्टन आपल्या समोर आणि मान्यवर सुद्धा उपस्थित आहेत. बाळू साहेब आपले टॉस करतायत. टॉस स्पिन करून खाली पडू द्या. हेड वैभव कडून कॉल आहे. टेल इट इज. पाटलाग सुरू ते निर्णय सांग. बॉल फर्स्ट, फील्ड फर्स्ट. फील्ड फर्स्ट आणि बॅटिंगसाठी निमंत्रित केले जय हनुमान शिरोली संघाला. दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा. तर प्रेक्षक होतो पुढच्या सामन्याचा टॉस झालाय. आपण बघितला टॉस. जय हनुमान तोंडली संघाच्या कॅप्टन टॉस जिंकलाय. दरम्यान कैलाजी कुटले साहेब युवा उद्योजक आपण या. आपण आज नामदेवजी कडव सर आपले सरपंच साहेब बोलवत आहेत. आणि नरेशजी शेळके साहेब आपण सुद्धा आलेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत. या आपण मंचावरती या. धावा इथे सुरू झाल्यात. 2 धावा आल्यात पहिल्याच चेंडूमध्ये. आपण पाहतोय 5 ओव्हरचीच मॅच आहे. बाळू आणि सचिन अशी सलामीची जोडी आलेली आहे. जांभूळवाडी संघाकडून हा लॉफ्टेड ड्राइव्ह पाहतो आपण स्क्रीनच्या अगदी उजव्या बाजूला म्हणजे लॉंग ऑनला तिथे दिशा दिली. फक्त सिंगलची प्राप्ती.
बालूच्या बॅटमधून 3 धावा, एक डबल एक सिंगल आणि धावसंख्या 3 वरती पाहतो आपण. धावांचा पाठलाग करत असताना जांभूलवाडा संघाची 37 धावा उभ्या केल्या 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जय भोलेनाथ कोरावले संघाने आणि 38 धावांचं आव्हान आहे. यावेळेला फ्लिक केलाय, मस्त उडवलाय, गॅप शोधल्या तिथे, रिकाम्या जागा भरा, 4 रन. होता त्याला हाफ व्हॉली घेतला, बॅटचा स्विंग छान होता, क्रॉस बॅटेड फ्लिक बघितला पण फ्लिक ऑफ द रिस्ट. आणि संतोष दादा प्रतिष्ठान जांभूलवाडा संघाची धावसंख्या इथे 7 वर. पावलांचा वापर करतोय, बॅटची कडा घेतोय, विकेट किपरच्या डोक्यावरून चेंडू जातोय, काहीसा लांब होता. जो शॉर्ट फाईन लेग आपण पाहिला दूरवरती असताना सागर शिंगोळेच्या डोक्यावरून तो चेंडू गेला होता. विकेट किपर सागर तगडे खेळाडू किपिंग करतायत. धावसंख्या तितकी तगडी नाही झाली उभी. जे कोरावलेचं जय भोलेनाथ नाव आहे त्या नावाला साजेशी बॅटिंग नाही झाली, पण तो बॉलिंग त्यांच्यामध्ये क्षमतेची आहे, त्या क्षमतेने चांगल्या क्षमतेने बॉलिंग करायला लागेल. भावड्या बॉलिंग हाताळतोय. पावलांचा भाव पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट, चेंडूला अगदी तटवलाय, टोलवलाय, मिड विकेटला तिथे फिल्डर चांगली फिल्डिंग करतोय, तैनात आहे. अत्यंत देखणी स्पर्धा आपण पाहतोय. क्रिकेटचं जगत पूर्णपणे प्रसन्न झाले, स्पर्धा पाहून भारावून गेले. ज्यांनी ज्या स्पर्धेने पूर्ण क्रिकेटच्या जगताला भुरळ पाडली अशी स्पर्धा आपण अनुभवत आहोत. जय हनुमान क्रीडांगण शिरवली, या ठिकाणी आम्ही शिरवलीकर चषक. वारंवार पावलांचा वापर करतोय इथे बॅट्समन सचिन आणि बाळू. जागेवरून फटके मारत नाहीत, आता मात्र जागेवरती उभं ठेवलं आणि पहिल्या षटकाची समाप्ती केली भावड्या या गोलंदाजाने. एकेकडे बाद नाही. धावसंख्या पाहतो आपण 38 धावांचा पाठलाग होत असताना 9 वरती आहे जांभूलवाडी संघाची. 9 ऑन द बोर्ड विदाउट लॉस. तसं पदा चांगलं षटक हाताळलं, जरी विकेट नाही प्राप्त केली भावड्याने तरी सुद्धा 10च्या खाली धावसंख्या ठेवली. कारण 5 षटकामध्ये 38 धावांचं लक्ष असताना अशीच बॉलिंग अपेक्षित होती आणि चांगला पायंडा रचलाय. बॉलिंगच्या माध्यमातून थोडासा दबाव नक्कीच टाकलाय बालू आणि सचिनवरती आणि नवीन षटकासाठी गोलंदाज सज्ज झालाय करण. करणवरती सुद्धा पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन अटॅकचा प्रयत्न होता, तिथे मात्र फीड आपला फिल्डर फेकी करतो. त्या दरम्यान सिंगल प्राप्त झालेली, 2 धाव घेण्याचा नाद केला होता. डायरेक्ट हिट नाही झाला तिथे. डोक्यावरती हात त्या फिल्डरचे पाहतो आपण, नेम कसा काय हुकला स्वतःला सांगतोय. कारण त्यांनी सांगितलं जगाला की मी फार लहानपणी गोट्या खेळलो होतो, ते नेम कसा काय हुकला, म्हणून तो स्वतः ते नाराज झाला. धावसंख्या 2 अंकी 10 वरती पाहतोय आपण. 0 गडी बाद, बिनबाद. इथे चेंडू उडवलाय, 2 फिल्डर पोहोचतायत, परंतु झेल अवाक्यामध्ये नव्हता तिथे. झेल तर ऑफर झालेला परंतु कॅरी नाही झाला. त्या दरम्यान 2 धावा इथे सचिनने प्राप्त केल्या. आपल्या ह्या स्कोर कार्डवरती पाहतो आपण नोंदित केल्या जात आहेत. माऊली इव्हेंट्स लाईव्हच्या वतीने फार चांगली अंग्रमानांकित लाईव्ह वाहिनी झालेली आहे. संपूर्ण मुरबाड तालुका, शहापूर तालुका, कल्याण तालुका कव्हर करते. अनेक स्पर्धा इव्हेंट्स कव्हर करणारी वाहिनी. आमच्या टिटोळा परिसरात सुद्धा या वाहिनीने अनेक स्पर्धा कव्हर केल्या ह्या हंगामामध्ये. त्यांची मेहनत ती फळाला लागली आहे. इथे मेहनत करतो आणि जबरदस्त चाबूक शॉट, चपराक शॉट, स्क्वेअर कटचा नजारा, छान पद्धतीने चौकार.
प्रेक्षकांना आपल्याला आठवत असेल की आधीचा सामना सुद्धा 40चा टार्गेट होता आणि तो रंगला होता आणि ते जवळपास तसंच टार्गेट आहे. सामना रंगवण्यासाठी इथे विकेट प्राप्त करणं गरजेचं आहे करणला आणि कोरालेच्या बॉलर्सला. उचली घेणारा चेंडू इथे मात्र बीट होते सर्वांना आणि चेंडू ट्रॅव्हल नोचा इशारा पंचाचा राणे सरांचा. +4 पंजा 5 पास. पंजानी धावसंख्या अगदी लकी आकड्यामध्ये बघा 21 वरती जाऊन ठेपलेले आहे. जांभूलवाडी संघ आता मात्र पकड मजबूत करतोय या सामन्यामध्ये. त्याचं कारण प्रेक्षकांनो आपण स्क्रीनवरती सुद्धा पाहू शकता. 21 चेंडू शिल्लक राहिलेत आणि फक्त 17 धावांची गरज आहे. त्याचं कारण फक्त शब्द का वापरला, सर्वच्या सर्व गडी हातामध्ये राखून खेळतोय या ठिकाणी स्वर्गीय संतोषदादा प्रतिष्ठान जांभूलवाडी संघ. संघांची नाव होते हा सुद्धा ऑन साइडला चांगला फटका पाहतोय. तितकीच अगदी लाजवाब फिल्डिंग झाली, फेकी केली तिथे. तर इथे धावसंख्या 1ने अलगदपणे उडी मारते 22 वर. 38चं लक्ष इथे फुल लेंथ वापरलं गेलं. पुढे आलेला पुन्हा एकदा बॅट्समन ड्राईव्हचा प्रयत्न असफल ठरला. पंच राणे सर पाहतायत तिथे आणि हा लीगल चेंडू ठरवलेला आहे. फेअर डिलिव्हरी. हळूहळू इथे अजून अगदी अटॅकिंग बॉलिंग करावी लागेल. 22 वरती धावसंख्या आहे. एक चेंडू शिल्लक या षटकातील. करणचं षटक पाहतो आपण, षटक क्रमांक 2. म्हणजे थोडक्यात 19 चेंडू शिल्लक आहेत. 19 मध्ये 16 धावांची गरज. जांभूलवाडी संघाला इथे लॉफ्टेड फ्लॅसी लुकिंग ऑफ ड्राइव्ह डेव्हिसच्या कव्हरला 4 रन. गुड शॉट. आकाश फिल्डिंग लावून घ्या, लगेच जास्त वेळ घेऊ नका. सचिन वे इथे 7 चेंडूमध्ये 12 धावा कुठल्या, 26 धावसंख्या. शेवटच्या षटकामध्ये षटकाचं विश्लेषण बिघडून टाकलं आणि तो चौकार आला, तो फार महत्वाचा होता. 18 चेंडू शिल्लक आहेत आता प्रेक्षकांनो. 12 धावांची गरज जांभूलवाडी संघाला. अनेक पाहुण्यांची मांदियाळी बघितली आपण, पाहतोय अजून सुद्धा. आजची रात्र संपणार नाही असं वाटायला लागले. आजची रात्र शिरोलीच्या नावाने प्रत्येकाने दिली आहे. ही सुंदर ब्युटिफुल रजनी पाहतो आपण. अत्यंत मनमोहक नजारा. जणू काय मिनी स्टेडियम उभारलं या ठिकाणी. तानाजी आगविले, संपूर्ण आयोजक मंडळ आणि संपूर्ण जय हनुमान क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ शिरोलीच्या वतीने हा नजारा आपण पाहतोय. माननीय सरपंच साहेब सागावचे महेंद्रजी गोरले साहेब, रावगावचे सरपंच, त्याचा आम्ही सत्कार सन्मान करणार आहोत या आपल्या व्यासपीठावर. तर निलेशजी आगविले सर, आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. मैदानामध्ये धाव फलकावती धावसंख्या पाहतो आपण जांभूलवाडी संघाची 38चा पाठला करताचा 26 वरती 2 षटकाची समाप्ती. आणि आता षटकासाठी सज्ज झालाय सागर शिंगोळे. काहीसा ब्रेकर आहे, स्पिन करतो चेंडू पळतो. इथे मात्र पंचांनी नो चा इशारा दिलाय. सामना हातातून निसटू शकतो. अशा प्रकारे चुका केल्या तर फार मोठी चूक केली या ठिकाणी सागर शिंगोळेने. पहिल्या चेंडूमध्ये नियंत्रण गमावलं आणि तिथे मात्र धावसंख्या 2 पुढे सरकत असताना 28 वरती आता पुढचा चेंडू फ्रीट असेल.
उघडा डोळे बघा नीट, पुढचा चेंडू आहे फ्री हिट. सुपर हिट असेल की डॉट असेल की हॉट असेल, इथे मात्र मिसटायमिंग स्ट्रोक आहे. झेल रूपात बाद मिळणार नाहीये. एक धाव कंप्लीट केली आहे या ठिकाणी बाळू आणि सचिन या जोडीने. बाळूच्या खात्यात संघांची धावसंख्या त्याने 10 ने जोडली आहे. बाळूच्या खात्यात 10 आहेत आणि संघाची धावसंख्या 29 वर. आणि आपण यथोचित सन्मान इथे देतोय. निलेशजी आगलेच्या शुभ हस्ते महेंद्रजी गोरले सरांचा आपण यथोचित सन्मान करतोय, जे आपले रावगावचे सरपंच आहेत. त्यानंतर योग्यजी माडसे साहेब आपल्यावर उपस्थित आहेत. आपले उत्कृष्ट कार्यकर्ते आहेत ते आणि पोस्ट खात्यामध्ये ते कार्यरत आहेत, माफ करा. आणि योग्यजी माडसे साहेबांचा इथे सन्मान करतात निलेशजी आगिवले सर हे आपल्या व्यासपीठावर. त्यानंतर सन्मान मूर्ती आमचे लाडके सुमधुर गायक कैलाजी कडव साहेब आपल्यामध्ये आहेत के के. या सुमधुर गायकाचा सुद्धा आपण सन्मान करूया या आपल्या व्यासपीठावर. झालाय ओके. तर इथे धावसंख्या झाली बरोबर 1 गडी बाद 29 वरती पाहतो आपण. षटक हाताळता येतं गणेश सागर सिंगोळे. एक नो चेंडू टाकला. झाले म्हणतात ते. इथे डॉट चेंडू काढला. इथे पहिला डॉट बघितला आणि इथे के के म्हणजे कैलासजी कडव साहेब गायक आपले उत्कृष्ट गायक, त्यांचा सन्मान आम्ही करू इच्छितो. आपण सन्मान स्वीकारावा. झाले म्हणतात हो, आधीच झाले पाहिलं आपण ते. गायकाची शैली म्हणजे त्यांचे सुंदर केस पाहतो आपण, कुरळे केस आहेत जसे जगदीशजी पाटील रसिकाच्या लग्नात. इथे काय झालंय, इथे चापट शॉट. चेंडू अगदी हवेमध्ये जात असताना तिथे उंच उडी मारली आहे आणि तिथे चेंडूला कव्हर केले. एका टप्प्याने एक सिंगल केली प्राप्त. त्याचं कारण बॅट्समन आता जोखीम घेणार नाहीये. त्यांना सुद्धा माहिती की परिस्थिती आपण चांगली निर्माण केली आहे. विकेट आपल्याला राखून खेळायचं आहे. चुका होणार नाही अशी काळजी घ्यायची आहे. मोठ्या फटकाची अजिबात गरज नाही कारण 14 चेंडू शिल्लक आहेत. 8 धावा हव्यात. जांभूल वाडीला इथे हो इथे स्लोअर बाउन्सर हाताला सक्सेसफुली सागर शिंगोळेने, पण पंचांनी तिसऱ्या पंचाची इथे मागणी केली आहे. बॅट्समनचं डिमांड आहे. राणे सरांनी आम्हाला दर्शवलं. बॅट्समन रिव्ह्यू चेक केलं जाईल. या अण्णा सागर शिंगोलेने जर विकेट हॅट्रिक घेतली तर आमचे सन्माननीय नामदेवजी कडव साहेब सरपंच साहेबांच्या वतीने 1100 रुपये त्यांची लकी फिगर तो आकडा मिळेल. ते बक्षीस मिळणार आहे सागर तुम्हाला. आणि परेजी कडव साहेबांकडून सुद्धा 1100, एकूण 2200 3 विकेटसाठी. परंतु सागरचे चेंडू किती शिल्लक आहे ते बघावे लागतील. लगोबाचे 2 घेतला तरी सुद्धा देणार आहेत. बघा मी नुसता बोललो, सरपंच साहेबांनी लगेच आवाज दिला की सर लगोबाचे 2 पण चालतील. परंतु सर इथे सिंगल चेंडू पाहायला मिळतं. फेअर डिलिव्हरी सर, फेअर डिलिव्हरी. 13 चेंडू शिल्लक, 8 धावा इथे पाहिजे जिंकण्यासाठी. स्वर्गीय संतोष स्मृती प्रतिष्ठान जांभूलवाडी संघाला. संतोष दादा पावलांचा वापर केला, छान पद्धतीने ड्राईव्ह केलं, गॅप नाही मिळत. परंतु इथे सिंगल तर आली आहे जी आवश्यक होती. दरम्यान असलम भाई शेख, आकाशजी शेवाळे साहेब आणि राहुल दादा नाईक या तिन्ही पण मित्र परिवारांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. त्रिदेव आहेत ते, त्रिमूर्ती आपलं हार्दिक स्वागत. आणि शिरोलीचे उत्कृष्ट उद्योजक सुद्धा आहेत, त्याचं स्वागत करतो आम्ही. वेलकम. या आता बघा आकडा काय आलाय 7-12, परंतु 12 चेंडू शिल्लक आहेत, 7 धावांची गरज. समोर आमच्या महिला भगिनी ताई आहेत. तर आपणास तानाजी आगुले सर सांगतात की आपण मंचकाकडे या. बेड्याच्या बाजूला तिथे आहेत उभ्या, अगदी अंधारामध्ये उभ्या आहेत. आपण अंधारामध्ये राहू नका, या आपल्यासाठी मंच उभारलाय. ताई मै अक्का आपण या. आपलं हार्दिक स्वागत आहे. आपल्याला आपले बंधुराज तानाजी आगुले सर बोलत आहेत आणि तिथे प्रमोद पाटोळे आपण घेऊन या त्यांना. प्रमोदजी आपण त्यांना पाठवा किंवा घेऊन या सोबतीला. इथे मोठा फटका घेऊन आलाय आणि सोबतीला मुंग्याला घेऊन चेंडू उडाला आकाशी. सिक्सर.
स्कोर आर लेवल बरोबरी झाली बघा. आकाशामध्ये 4 चंद्र चांदण्यांना मोजत चेंडू लँड झाला आणि सिक्सर प्राप्त केला जांभूलवाडीने. पुढील मॅच साठी रेडी राहा शिरोली आणि तोंडली. जय हनुमान नाव आहेत आणि ते मात्र जय हनुमान की जय 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 नाही. अजून वाट बघावी लागेल. रनआउट झालाय फलंदाज. करावं लागेल, चमत्कार करावा लागेल, जादुई बॉलिंग करावी लागेल तरच इथे सामन्यामध्ये परत येऊ शकतो कोराळे संघ. कारण 9 चेंडू शिल्लक. प्रेक्षकांनो एका धावेची गरज. स्कोर लेवल झालेला आहे. चेसिंग इज कंपल्सरी आहे. तरी सुद्धा सामन्यामध्ये मजबूत स्थितीमध्ये आहे जांभूलवाडी संघ. जर हा सामना कोराळे जिंकून दाखवला तर इतिहासाच्या पानावरती सुपेरी सोनेरी चंदेरी अक्षर लिहिले जाईल हा इतिहास की अशी एक स्पर्धा झाली. त्या स्पर्धेमध्ये असा सामना फिरवला गेला आणि तो विजय प्राप्त केला. पण तो नाही बोलता बोलता विजय प्राप्त केलाय जांभूलवाडीने. इथे नाडी मजबूत केली आहे. विजय संपादन केलंय. आपलं हार्दिक अभिनंदन आणि कौतुक करतो आम्ही जय भोलेनाथ कोराळे संघाचं.